नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आईच्या स्वयंपाकघरात। आजचा आपला मेनू आहे झणझणीत तर्रीदार मटार उसळ। मंडळी, श्रावण महिना चालू आहे आणि एकामागून एक गोड पदार्थ खाऊन तोंडाची चव गेली आहे ना, म्हणूनच करूया झणझणीत तोंडाला पाणी सुटेल अशी मटार उसळ। गरमागरम उसळ सोबत पाव आणि कांदा शेव असेल तर आहा। मटार उसळ माझ्या वडिलांची एकदम आवडती डिश आणि म्हणूनच मला हा पदार्थ करायला खूप आवडतं। चला तर मग पाहूया कशी करायची मटार उसळ। हे पहा, हे ताजे सोललेले मटारचे दाणे आहेत। हे आपण आता पाण्यात टाकून एका गॅसवरती उकळून घेऊया, म्हणजे मटारचा दाणा चांगला शिजतो। दुसऱ्या गॅसवर आपण पॅन तापत ठेवलाय, त्यात तेल टाकून आपण कांदा परतून घेऊ। हे आपण वाटण तयार करून घेणार आहोत। आता कांदा थोडासा गुलाबीसर झाला की त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं टाकायचं आहे। पहा, आता आपल्याला कांदा गुलाबी दिसतोय। आता यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया। खोबरंही असंच आपल्याला गुलाबीसर भाजायचं आहे। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। खोबरं थोडं गुलाबीसर झालं की मग त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे एकत्रित आपल्याला असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आता एकसारखा कलर सगळ्याला आला की मग आपल्याला ते गार करून मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि आता त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत, आलं टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकून बारीक वाटून घेऊया। यात पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला, असं बघा वाटून घ्यायचं आहे। आपण मटार जो उकळत ठेवलेला आहे तो पाहूया शिजलाय का। वा, छान शिजलाय। आता एका पातेल्यात आपण तेल घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला आता तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे। थोडंसं परतून घेऊन आता यामध्ये आपल्याला कांदा परतायचा आहे। कांदा थोडासा परतून झाला की मग आपल्याला त्यामध्ये बाकीचे सगळे मसाले टाकायचे आहेत। पहा, असा थोडासा मऊसर झाला की यामध्ये हळद टाकायची, हिंग टाकायचा आणि मग त्यामध्ये आपल्याला जो वाटलेला मसाला आहे ना तो परतून घ्यायचा आहे। कुठलीही भाजी बनवताना मसाला व्यवस्थित परतला गेला की भाजी एकदम छान बनते, म्हणून ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। आता आपण त्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घेतोय। आता यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला हे टाकून आपण व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेऊ। यात थोडंसं मसाला करपायला नको म्हणून आपण पळीनी गरम पाणी ओततोय। व्यवस्थित भाजून घेऊया। पहा, कसा रंग बदललाय मसाल्याचा, एकदम छान आलेला आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ। मिठाने सुद्धा मसाला एकदम पटकन शिजतो आणि एकसारखा होतो। थोडंसं पाणी टाकून मसाला भाजून घेतला की त्यातले जे मसाले आपण टाकलेले आहेत, पावडर मसाले, ते करपत नाहीत। आणि आता बघा, हळूहळू ह्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला शिजलेला मटार टाकायचा आहे। आपण ज्याच्यामध्ये उकळून घेतलं ना मटार, ते पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे। त्यातला मटार फक्त काढून घेतला आणि तो यामध्ये टाकलेला आहे। आपल्याला ते पाणी, जे गरम पाणी आहे ना, ते ह्याच्यासाठी वापरायचं आहे। आता बघा, आपली भाजी कशी मस्त तयार झालेली। आता यात थोडंसं पाणी टाकून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत।
असं झाकून ठेवल्याने मटार सगळा मसाला व्यवस्थित शोषून घेतो. पहा काय मस्त भाजी तयार झाली आपली. वास तर इतका छान सुटलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला यात पाणी ओतायचं आहे, गरम केलेलं पाणी. आता आपल्याला भाजी किती पातळ हवी आहे त्यानुसार हे पाणी ओतायचं आहे. आता मी इथे पावसोबत सर्व करणार आहे, त्यामुळे थोडीशी पातळच ठेवणार आहे. तुम्ही जर भाकरी किंवा पोळीबरोबर खाणार असाल तर त्या थोडंसं जाड ठेवलं तरी चालेल. पहा काय मस्त तर्री आली आहे भाजीवर. आता एक अर्ध्या मिनिटाकरता झाकण ठेवूया आणि झाकण उघडून पाहिल्यानंतर आपली भाजी तयार. आपण आता ही सर्व करू. तुम्ही करून पहा अशी मटार उसळ आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.